सातारा शहरातील सदर बाजार येथील लक्ष्मी टेकडी परिसरात काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे सुमारे 40 घरांचं मोठं नुकसान झालंय। या परिसरातील अनेक घरांवर विद्युत पोल तसंच झाडं कोसळल्यानं घरांसह संसारोपयोगी साहित्याचंही मोठं नुकसान झालंय। घटनेची माहिती मिळताच सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी रात्री उशिरा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी आणि पालिकेचे मुख्याधिकारी यांच्यासोबत घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली। यावेळी संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना तातडीने झाडं हटवण्याच्या तसंच विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी ही माहिती दिली। जो वादळी पाऊस अवकाळी जो आला होता त्यांना बरेच नुकसान झाले, 40 घरांचं नुकसान झालेलं आहे। तसंच लाईटचे खांब बरेचसे पडलेले आहेत, परत झाडं तुटून पडलेले आहेत, त्यामुळे लोकांचं नुकसान प्रचंड प्रमाणात झालेलं आहे। आता इथं येऊन आमची नगरपालिकेच्या तर्फे आम्ही झाडं तोडायची यंत्रणा आत्ता चालू केलेली आहे। तसेच आम्ही MSCBला आत्ता तसे आदेश केले की त्यांची पण टीम सकाळी येईल, कारण की बरीचशी जवळजवळ 5-6 खांब तुटून घरांवर पडलेले आहेत, ते वायरी खाली लोंबत आहेत, पण ते सकाळी येऊन आत्ता सगळे लाईटचं कनेक्शन त्यांनी बंद केलेलं आहे, ते सकाळी येऊन चालू करतील। तसंच जे आता काय काय आमच्यातर्फे करता येत आहे नगरपालिकेमार्फत ते आम्ही बघू, आणि आम्ही तहसीलदार प्रांतांना पण सुद्धा कळवलेलं आहे की ते उद्या येऊन इथं झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून घेऊन या लोकांचं नुकसान भरपाई कशी देता येईल यासाठी सुद्धा आम्ही नगरपालिका प्रयत्नशील राहू। आमदार रवी राणा यांनी प्रखर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे। ज्यांनी सायन्स कोर मैदानावर दहशत पसरवण्याचं काम केलंय त्यांना ताकीद आहे, कोणाचा बाप पैदा झाला नाही त्या ठिकाणी एका हिंदूला मारून आपली दहशत निर्माण करेल। छत्रपती शिवाजी महाराजांचं हे राज्य आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी निर्देश दिलेत, ज्यांनी हिंदू व्यक्तीची हत्या केली आहे त्यांना 302 गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली पाहिजे, त्यांची घरं बुलडोझरनं तोडली पाहिजेत, त्यांना शासकीय योजना रद्द करण्यात याव्यात। मी स्वतः मुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि CP कलेक्टरकडे मागणी केली आहे। येत्या 8 दिवसात आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई केली नाही तर हिंदू रस्त्यावर येतील, म्हणून सायन्स कोर मैदानावर आमचं आहे, कोणी यावं, इथं दहशत माजवण्याचं काम कोणी करत असेल तर त्यांचा बंदोबस्त आम्ही चांगल्या पद्धतीनं करू, अशी प्रतिक्रिया आमदार रवी राणा यांनी दिली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांना मी वंदन करतो, आमचे सगळ्यांचे दैवत, आणि ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव लागते त्या ठिकाणी अनेकांची दहशत खतम होते। आज सायन्स कोर मैदानमध्ये जे आमच्या युवकांचं, बुजुर्गांचं, महिलांचं जे प्रेरणास्थान आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने या मेळ्याचं उद्घाटन या ठिकाणी मी केलेलं आहे। मला असं वाटते ज्यांनी दहशत मचवण्याचं काम केलेलं आहे त्यांना हे ताकीद आहे की कोणाचा बाप पैदा झाला नाही, की या ठिकाणी एखाद्या हिंदूला मारून त्या ठिकाणी आपली दहशत तयार करणं हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा महाराष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं राज्य आहे। या ठिकाणी दहशत मचवताना या ठिकाणी जेलमध्ये टाकलेलं आहे, आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्री राज्याचे देवेंद्र फडणवीस साहेब आहे, या राज्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री आहे बावनकुळे साहेब, आणि सगळ्यांच्या या ठिकाणी निर्देश दिलेले आहेत। ज्यांनी या ठिकाणी हिंदू व्यक्तीचा हत्या केली त्यांना 302च्या गुन्ह्याच्या अंदरमध्ये फाशी सजा झाली पाहिजे, त्यांचे घरं बुलडोझरच्या माध्यमातून तोडण्यात आले पाहिजे, त्यांच्या शासकीय योजनेचे सगळे लाभ हे रद्द केले पाहिजे। या ठिकाणी मी स्वतः मुख्यमंत्र्याकडे मागणी केलेली आहे, राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेबांकडे केलेली आहे, CPकडे केली आहे, कलेक्टर साहेबांकडे केली की 8 दिवसात बुलडोझरची कारवाई यांच्या घरावर जर झाली नाही तर या ठिकाणी संपूर्ण हिंदू संघटना रस्त्यावर येतील। अमरावती जिल्ह्याच्या वतीने, शहराच्या वतीने सायन्स कोर मैदान हे आमचं आहे, याच्यावर दहशत माजवण्याचं काम कोणी केलं तर त्याचा बंदोबस्त आम्ही चांगल्या पद्धतीने करू। म्हणून आजपासून छत्रपती शिवाजी महाराजांचा नावाने हा उत्सव या ठिकाणी परत चालू झालेला आहे। सगळ्या महिलांनी, युवकांनी, बुजुर्गांनी सगळ्यांनी या उत्सवामध्ये यावं। छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने याचं उद्घाटन होऊन याची सुरुवात झालेली आहे। अमरावती शहराचे उपमहापौर सचिन भाऊ भेंडेसुद्धा आलेले आहे, अनेक हिंदू संघटना या ठिकाणी आलेल्या आहे। सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी जाहीर करतो की या सायन्स कोर मैदानावर आपला अधिकार आहे, आपण सगळ्यांनी या उत्सवाचा आनंद घ्यावा, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करावा, एवढी सगळ्यांना विनंती करतो।
नितीन गडकरी यांनी माळशिरस तालुक्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची पाहणी केली। यावेळी पालखी मार्गावरील प्रस्तावित 4 पदरी रस्त्याच्या कामाचा आढावा घेत त्यांनी विविध ठिकाणची पाहणी केली। याचबरोबर पालखी मार्गावर अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेल्या ऐतिहासिक विहिरीचीही नितीन गडकरी यांनी पाहणी केली। तसंच पालखी मार्गावर त्यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आलं। यावेळी गडकरी यांच्यासोबत जयकुमार गोरे, राम सातपुते आणि रणजित सिंह मोहिते पाटील उपस्थित होते। दरम्यान खर्च कमी करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी बसमधून प्रवास केलाय। मात्र त्यांच्या बसच्या पाठीमागे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांच्या 30 ते 40 गाड्यांचा ताफा असल्यानं चर्चा रंगली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचं आवाहन केलं असतानाही मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या लक्षणीय असल्याचं चित्र पाहायला मिळालं। नवी मुंबईतील खारघर परिसरातील सेक्टर 12 येथील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर गेल्या 4 दिवसांपासून इंधन पुरवठा बंद असल्यानं वाहन चालकांची मोठी गैरसोय होते। पेट्रोल उपलब्ध नसल्यामुळे अनेक वाहन चालकांना रिकाम्या हाताने परत जावं लागतंय। नागरिकांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालंय। आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम इंधन पुरवठ्यावर होत असल्याची चर्चा असतानाच खारघर परिसरातील या पेट्रोल पंपावरील इंधन टंचाईमुळे सर्वसामान्य नागरिक, प्रवासी आणि वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। पेट्रोल मिळत नसल्यामुळे अनेकांना इतर परिसरात जाऊन इंधन भरावं लागतंय। त्यामुळे वेळ आणि पैशाचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागतो।